नमस्कार मित्रांनो, बऱ्याच वर्षातून आपण व्हिडिओ काढतोय आणि आज तुम्हाला फार्म दाखवायला आलेला आहे. कोडीत म्हणून सासवडपासून एक 5-7 किलोमीटर अंतरावरती आणि खेड शिवापूरवरून जर तुम्ही आले तर खेड शिवापूरवरून एक 10-12 किलोमीटर अंतरावरती हा फार्म आहे. तर फार्मचं नियोजन तुम्हाला इतकं भारी प्युअर गावरान कोंबड्यांचा फार्म आहे. तर कशा पद्धतीने शेड असावं, कशा पद्धतीने मुक्त संचार कुक्कुटपालन करावं, बऱ्याच ह्याच्यातनं मी आज चांगलं शोधून एक म्हणजे चांगला फार्म काढलेला आहे. तर तो तुमच्यासमोर दाखवतो. आता सर बाहेर येतो तर त्यांच्यावाला येईपर्यंत मी बाहेरून तुम्हाला फार्म दाखवतो. चला, ही तुम्हाला जी दिसते पूर्ण चिक्कूची बाग आहे. त्यांच्यावाली पूर्ण चिक्कू आहे. त्यांनी पार्टिशन करून मध्ये केलेलं आहे. ते चिक्कूची झाडं तुम्ही पाहू शकता आणि कोंबड्या त्याच्या खाली सावलीला पण राहतात. चिक्कू भेटतो म्हणजे डबल टिबल उत्पन्न म्हटलं तरी चालेल. मग त्यांना निवाऱ्याला एक छोटंसं त्यांनी साध्या पद्धतीने शेड केलेलं आहे. जास्त खर्च अजिबात नाही आहे. आणि हे भाजीपाला तुम्ही आता समोर दिसत असेल तुम्हाला, पूर्ण भाजीपाला टाकलेला आहे त्यांनी. आणि दिवसभर यांच्यावाला जे सासवडवरनं वेस्टेज जे भाजीपाल्यांचं राहतं आहे ते आणून या कोंबड्यांना टाकतात. तर येईपर्यंत मी तुम्हाला बाहेरचं फक्त स्ट्रक्चर दाखवतोय. आल्यानंतर आपण त्यांच्याकडनं सविस्तर विचारून घेऊ. त्यांच्याकडे गावरान पिल्ले पण मिळतात खात्रीशीर. चला तर मग त्यांच्यावाली आपण डायरेक्टलीच मुलाखत घेऊया. आणि माझे सबस्क्रायबर कसे आहात तुम्ही? बऱ्याच दिवसातनं मी व्हिडिओ काढला, वेळ भेटत नसल्यामुळं तर सध्या इकडं काय यूट्यूबवरती व्हिडिओ नाही टाकत. पण जसा वेळ भेटेल तसं इथून पुढं तुम्हाला मी चांगले फार्म नक्कीच घेऊन येईल. ज्या फार्ममध्ये तुमच्यावाला म्हणजे विश्वास ठेवून तुम्ही घेऊ शकता असे फार्मचेच व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकणार आहे. पाहू शकता बाहेरून त्यांनी चॅन फिनिशिंग केलेली आहे. त्याला ग्रीन पडदे म्हणजे हे जुने झालेले आहेत. तर अशा पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे. आणि पूर्ण हा लॉट त्यांनी आता ह्याच्यामध्ये पूर्ण श्रावणाच्या आधीच पूर्ण विकून टाकलेला आहे. आणि आता राहिलेत फक्त कोंबड्या. तर पिल्ले देतात आणि कोंबड्या हवे असतील मोठ्या तर कोंबड्या पण देतात. त्याला गाव 10,000 सीड घेतलं होतं आपण 5,000 पक्ष्यांचं होतं. 2 बॉयलरमध्ये थोडीशी झंझट जास्त होते. बॉयलरमध्ये तशी झंझट उलट नाही राहत, कारण की आपल्याला टेन्शन नसतं जास्त काही, कारण कंपनी सगळं हँडल करते. बीट आहेत बघा, बीटामुळं आपलं पण कॅल्शियम वाढतं आणि त्यांचं पण वाढतं. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता समोर सर्वात लो कॉस्ट पद्धतीचं शेड आहे. कमीत कमी खर्चामध्ये सरांनी शेड बनवलेलं आणि जास्तीत जास्त मुक्त संचार कुक्कुटपालनमध्ये त्यांनी तुम्ही समोर पाहू शकता. आता चिक्कूच्या बागेमध्ये पूर्ण मुक्त संचार कुक्कुटपालन केलेलं आहे. तर आपण भरपूर वर्षातनं व्हिडिओ घेऊन आलो आणि असा फार्म तुम्हाला घेऊन आणलेला आहे की बाबा त्या फार्ममध्ये तुमच्यावरी विश्वास कुठेही गमावणार नाही अशा पद्धतीचा फार्म आहे. फार्म खरंच पाहण्यासारखं आहे. तुम्ही एकदा नक्की त्या फार्मला व्हिजिट द्या.
चला तर तुम्हाला मी फार्म फिरून थोडंसं दाखवतो. काय फिश टाकतात, त्याच्यामध्ये त्यांना वेस्टेज फिश, भाजीपाला सर्व नॅचरल. चला तर बघूया. तर मित्रांनो, अशा पद्धतीने कोंबड्या अंड्यावरती बसून नॅचरली पिल्लेच तुम्हाला दिले जातात. अशा पद्धतीने नॅचरली पिल्ले अंड्याखाली म्हणजे अंड्यावरती कोंबडी बसून पिल्ले उबवले जातात. हॅचरीचा बिलकुलही उपयोग केलेला जात नाही. जे सर्व आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही समोरच तुम्हाला दिसत असेल कोंबडीने पिल्ले उबवलेले. पूर्ण गावरान पद्धतीने सर्व काम केलं जातं या फार्मवरती. हाँ